कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, एकंदरीतच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काय मार्केट आहे, काय बाजारभाव निघाले आहे, 2200 रुपयापर्यंतचे मार्केट पुढे चालू आहे, संपूर्ण याला अपडेट बातमी आपण याच्या माध्यमातून जाणून आहोत. आणि या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी शासनाने सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, त्या संदर्भात सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, दिनांक 6 जून 2026 रोजीचे बाजारभाव आहे. बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी आवक 21 क्विंटलची दाखल झालेली आहे. कमीत कमी 1400, जास्तीत जास्त 2200 आणि सरासरी 1800 रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये निघालेले आहे. एकंदरीतच जास्तीत दर 2200 आहे, सरासरी 1400 आणि कमीत कमी 1400, सरासरी 1800 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. आणि सरकारने काय निर्णय घेतला त्या संदर्भातील सुद्धा अपडेट जाणून घेत आहोत. थेट बाजार समित्यामधून होणार कांदा खरेदी, नाफेड आणि एनसीएफला शासनाचे आदेश. महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. गेल्या काही वर्षापासून नाफेड आणि एनसीएफ या केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अखेर केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेत बाजार समित्यामधूनच कांद्याची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवाय कांदा खरेदीवर बाजार समितीने कोणतेही शुल्क आकारू नये असा स्पष्ट सूचना पणन संचालकाने दिली आहे. त्यामुळे कांदा दरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप ते चालू झालं का नाही ते सांगता येत नाही. परंतु चालू झालं नसेल ही शासनाचा असा निर्णय जरी असला, बाजार समितीमध्ये खरेदी करताय का नाही ते आता बघण्याजोगं असणार आहे. मागील काही वर्षापासून नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे. यंदाही 2 लाख मेट्रिक टन या ठिकाणी कांदा खरेदी केला जाणार आहे. मात्र दरवर्षीची कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. खरेदी केंद्रावर होत असलेल्या खरेदी शेतकऱ्यांना फायद्याची नसल्याची ओरड होती. मुख्य म्हणजे या खरेदी संस्थांवर खरेदीचे गैरव्यवहार होत असल्याचं विविध शेतकरी संघटनांकडून गेले होते. अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि दिल्लीतील झालेल्या बैठकीनंतर राज्य शासन आणि पणन मंडळाने नाफेड व एनसीएफ यांना बाजार समित्यामधूनच कांद्याची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहे. या संदर्भातील पत्र 3 जूनला जिल्हा उपनिबंधकांना पाठवण्यात आले. तसेच या ठिकाणी कांदा खरेदीवर बाजार समित्यांनी कोणतेही शुल्क आकारू नये असे त्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले. धन्यवाद.